तर आज आपण मेट्रोलॉजी चॅप्टर बघणार आहोत. मेट्रोलॉजी चॅप्टर हा इझी आहे, खूप इझी आहे. व यातमध्ये जे क्वेश्चन येतात त्या क्वेश्चन मध्ये असं काय टप असं काय नसते, कारण की त्यातमध्ये ओर, मिनरल किंवा गँग हे सगळे स्टेम्स आहेत. मेटल कोणता आहे, त्याचे ओर काय आहे, त्याचे गँग काय आहेत, त्यात बेसिक इम्प्युरिटी ऍड केली जाते, काय केलं जाते, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन ही कसे रिडक्टंट, रिड्युसिंग एजंट किंवा सगळं हे म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला सांगण्यात आलं. तर चला सुरू करूया मग हा चॅप्टर. तर बघा, मेटलर्जी पहिल्यांदा आपल्याला मेटलर्जी चॅप्टर मध्ये बघायचं. मेटलर्जी म्हणजे काय असतं? द ब्रांच ऑफ केमिस्ट्री. काय म्हणते? द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द मेथड ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. अशी केमिस्ट्री ची ब्रांच आहे की ती जी मेटल असतात ना, ते मेटलच्या एक्सट्रॅक्शन मध्ये मदत करते. तर बघा, पहिल्या मेटलर्जी मध्ये काय टर्म्स आहेत ते आपण बघून घेऊ. तर पहिली टर्म आहे मेटल. द एलिमेंट विच टेंड्स टू पॉझिटिव्ह आयन इज कॉल्ड ॲज अ मेटल. तर मेटलची जनरली ऑक्सिडेशन स्टेट ही पॉझिटिव्ह असते, आपल्याला माहिती. मिनरल, आता मिनरल काय? द वरियस कंपाऊंड ऑफ द मेटल on earth crust is often mining called as the mineral. मिनरल असे अर्थवडले हे येतात, सबस्टन्स आहेत की त्यांची मायनिंग केली. मायनिंग माहिती आपल्याला, मायनिंग केल्यावर त्यांच्यापासून आपल्याला मेटल मिळू शकते, त्याला म्हणतात मिनरल. द अर्थ क्रस्ट ऑर्डर्स अबंडन्स ऑफ द एलिमेंट. आता जे आपले अर्थ आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त एलिमेंट ऑक्सिजन सापडला जाते, पुन्हा सिलिकॉन, पुन्हा अल्युमिनियम आणि पुन्हा फेरस. ही ऑर्डर ध्यानात ठेवा, कारण की ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतोय. मिनरल मे बी अ सिंगल कंपाऊंड और मिक्सचर. सिंगल कंपाऊंड सिंगल असू शकते किंवा मिक्सचर असू शकते, दोन्ही पण असू शकते. आता ओर बघू. आता ओर ही एक स्पेशल टाईप आहे. ओर म्हणजे प्रत्येक ओर मिनरल असू शकते, पण प्रत्येक मिनरल हा ओर असू शकत नाही. द मिनरल फ्रॉम विच द मेटल एक्सट्रॅक्टेड प्रॉफिटेबली. मिनरलच आहे ही एक, पण ह्याच्यापासून मेटल एक्सट्रॅक्टेड केला जाते. प्रॉफिट पण असला पाहिजे त्याच्यात. ते मध्ये इझिली पण ही केलं जातं. थांबा, काय झालं? थांबा एक मिनिट हा. तर बघा, तर आसिम ओर ही म्हणजे असा मिनरल आहे की त्या मिनरल मधनं जास्तीत जास्त मेटल आपण एक्सट्रॅक्ट करू शकतो, आणि त्यालाच ही ओर म्हणलं जाते. पण म्हणजे द प्रत्येक ओर आहे ही एक, प्रत्येक ओर जी असते ना ती ओर ही मिनरल असते, पण प्रत्येक मिनरल ओर नसू शकते. असू शकतोय पण प्रत्येक मिनरल ही ओर नसू शकते. कारण बघा, आता पुढे बघू आपण. आता all types of the mineral but the mineral are not ore. इथंच दिलंय आपल्याला. आता बघा, all minerals are the all ores are the mineral but all minerals are not ores. तर या प्रकारात बघतो आपण ऑर मिनरल त्यांनी सांगितलं आपल्याला, मी आता सांगितल्याप्रमाणे. तर तसं आहे, ट्रू ऑर फॉल्स म्हणून आपल्याला येऊ शकते, नेटच्या एक्झाम मध्ये मी येऊ शकते. तर बघा, आता आपल्याला बघायचं आहे टाइप ऑफ ओर. टाइप ऑफ ओर, पहिले ओर असते कंबाइंड ओर. आता कंबाइंड ओर म्हणजे काय? बघा, कंबाइंड ओर, द मेटल प्लेस अबाव द हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज माहिती आहे आपल्याला, आपण रेडॉक्स चॅप्टर मध्ये बघत असतो. जनरली रिएक्टिव्ह असतात. अबाव द इलेक्ट्रॉन, अबाव द मेटल असले इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये हायड्रोजन मध्ये, याला रेफरन्स मानलं गेलंय. वाय दे आर जनरली फाउंड इन अ कंबाइंड स्टेट. तर कंबाईन स्टेट मध्येच का फाउंड केले जाते ते? तर त्याचं काय कारण आहे कंबाईन स्टेट मध्येच फॉर्म झालेले आहेत ते सगळं आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर कंबाईंड ओव्हरचे 3 प्रकार आहेत. पुन्हा बघा, कंबाईंड ओव्हर ही एक पहिली असते. कंबाईंड ओव्हर 3 प्रकारचे असते. त्यामधला पहिला प्रकार आहे हॅलाइड ओव्हर
किंवा त्याला सल्फेट ओव्हर असे म्हणतात किंवा त्याला ऑक्सी ओव्हर असे म्हणतात. तर ह्याला काय म्हणतात, मेटल आर हायली रिएक्टिव्ह. हायली रिएक्टिव्ह म्हणजे लिथियम टू मॅग्नेशियम असे हायली रिएक्टिव्ह मेटल आहेत. आता दुसरा आहे ऑक्साइड ओव्हर. तर ऑक्साइड ओव्हर मध्ये रिएक्टिव्ह मेटल्स सच आज ॲल्युमिनियम आणि ही टीन हे दोन मेटल आले. आता बघा तिसरे ओव्हर आहे सल्फाइड ओव्हर. आता सल्फाइड ओव्हर इथं बघितले आपण, सल्फाइड ओव्हर आहे. मेटल प्लेसला नियर द हायड्रोजन असले पाहिजे, बिलो हायड्रोजन. नियर पण असले पाहिजेत, बिलो पण हायड्रोजनचे असले पाहिजेत. म्हणजे पीबी, लीड, मर्क्युरी, कॉपर, एजी याला आपण ध्यानात ठेवावं लागेल, कारण की सल्फाइड ओव्हर फॉर्म करतात. आता दुसरा प्रकार आहे टाइप्स ऑफ ओव्हर मधला. तर दुसरा प्रकार आहे टाइप्स ऑफ ओव्हर मधला नेटिव्ह ओव्हर. नेटिव्ह म्हणजे काय माहिती आपल्याला, ती इनट ऍटमॉस्फिअर मध्ये नेटिव्ह ओव्हर असतात. तर नेटिव्ह ओव्हरचा पहिला प्रकार आहे मेटल प्लेस्ड बिलो द हायड्रोजन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज इज जनरली फाउंड इन अ नेटिव्ह स्टेट. म्हणजे बघा ते रिॲक्टिव्ह जास्त करत नाहीत कोणासोबत. म्हणजे त्याच्यातला एक एजी, एयू, कॉपर, पीटी. आता बघा प्लॅटिनम आणि एयू तर आपल्याला माहिती, कॉइनेज मेटल पॅट ही दोन आहेत इकडले पहिले, कारण की त्यांच्यावर गन चढ नाही म्हणून त्यांना कॉइन आपल्याला माहिती किती बी कुठल्या बी जागेवर फिरलेला असतो, त्यामुळे त्याच्यावर जास्त नेचरचा प्रभाव पडू शकतो. तर प्लॅटिनम आणि ॲल्युमिनियम आपल्याला माहिती आहे की त्यांच्यावर नेचरचा जास्त प्रभाव म्हणजे पडतच नाही नेचरचा प्रभाव. आता एक टर्म येणार आहे आपल्याला मेटलर्जी मध्ये, त्याचं नाव आहे गँग ऑर मॅट्रिक्स. आता गँग ऑर मॅट्रिक्स म्हणजे काय, असे पदार्थ अनडिझायरेबल इम्प्युरिटी प्रेझेंट इन ओर इज कॉल्ड ॲज द गँग. आता आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, पण त्यामध्ये काय इम्प्युरिटी असणार आहेत, जसे की माती, ती वगैरे, सिलिका. त्यामुळे ती त्यामध्ये असणारी जी अनडिझायरेबल इम्प्युरिटी आहे त्यालाच गँग म्हणले जाते. आता टाइप्स ऑफ मेटलर्जी बघा. आता आपण मेटलर्जीचे टर्म्स बघितल्या. आता टाइप्स ऑफ मेटलर्जी बघा, त्यामध्ये 3 टाइप्स आहेत मेटलर्जीच्या: पायरोमेटलर्जी, हायड्रोमेटलर्जी आणि इलेक्ट्रोमेटलर्जी. तर बघा आपण बघू पायरोमेटलर्जी आता काय असते बघू. पायरो मध्ये ध्यानात ठेवा, पायरो म्हणजे कधी बी टेम्परेचर, इनऑल ऑफ द टेम्परेचर. लॅटिन भाषेमधलं पायरो मध्ये टेम्परेचर असते आणि हेवी मेटल साठी वापरली जाते, जसं की आयर्न, झिंक, कॉपर, मर्क्युरी आणि टीन ह्या मेटल साठी वापरली जाते. आणि दुसरी बघा आता हायड्रोमेटलर्जी काय आहे. हायड्रोमेटलर्जी सोल्युशन इज इन्व्हॉल्व. हायड्रो म्हणजे पाणी. आता पाणी म्हणल्यावर सोल्युशन येणारच की, पाणी म्हणल्यावर सोल्युशन येणारच. तसंच आता अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोकेमिकल सिरीज ते काय म्हणते, फॉर मेटल्स प्लेस्ड बिलो द हायड्रोजनच्या खाली जे मेटल आहेत त्यांनाच ही हायड्रोमेटलर्जी वापरली जाते, जसे की कॉपर, एजी, एयू यांच्यासाठी हायड्रोमेटलर्जी वापरली जाते. आणि थर्ड प्रकार आहे इलेक्ट्रोमेटलर्जी, इलेक्ट्रिसिटी इन्व्हॉल्व. आता इलेक्ट्रो म्हणजे 3 टाइप बघितले, पायरो, टेम्परेचर, हायड्रो सोल्युशन आणि इलेक्ट्रिसिटी. ही फर्स्ट ए, सेकंड ए आणि थर्ड ए म्हणजे अल्कलाईन मेटल साठी वापरले जाते जास्त करून ही. तर बघा आता स्टेप्स इन्व्हॉल्व इन एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. आता मेटलचं तर एक्सट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला, तर त्यामध्ये मग स्टेप्स कोणत्या असणार आहेत, तर त्यामध्ये 4 स्टेप असणार आहेत. द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओव्हर इज कम्प्लीट बाय फॉलोइंग स्टेप 4 स्टेप. पहिली स्टेप काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हरचं कॉन्सन्ट्रेशन करायचे. दुसरी काय स्टेप असणार आहे, कन्व्हर्जन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर इनटू द ऑक्साइड. दुसऱ्यामध्ये ऑक्सिडेशन करून त्याचं ऑक्साइड मध्ये फॉर्म करायचं. आणि तिसऱ्यामध्ये त्याचा रिडक्शन करायचे, रिडक्शन ऑफ मेटल करायचे, म्हणजे ऑक्सिजन त्यातनं निघून जाईल, मेटल आपल्याला मिळेल. आता मेटल हिथं जी मिळणार आहे ती इम्प्युअर असणार आहे आणि हिथं जी मेटल मिळणार आहे त्यासाठी रिफायनिंग करावं लागेल. आणि रिफायनिंग केल्यावर आपल्याला प्युअर मेटल मिळेल. त्यासाठी ह्या 4 स्टेप आपल्याला फॉलो करावं लागणार आहेत. तर बघा आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर इज ऑर ड्रेसिंग ऑर ओव्हन. पहिली आपण स्टेप बघू. तर त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर और यालाच आणि ड्रेसिंग ऑफ और बेनिफिशन ऑफ ओव्हर असे 3 नाव आहेत ह्याला, कॉन्सन्ट्रेशन, ड्रेसिंग किंवा बेनिफिशन. आता बघा रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटी काय म्हणते, रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटी फ्रॉम द ओव्हर इज कॉल्ड ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर.
आपल्याला इम्प्युरिटी रिमूव्ह करायची. और इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर इज कॉल्ड ॲज इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. तर बघा, जर आपण मेटल मधनं इम्प्युरिटी बाहेर काढली तर आपोआपच मेटलचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. कारण की जास्त पर्यंत कॉन्सन्ट्रेशन आपण थोड्या टर्मसाठी म्हणजे लिमिटेड ह्याच्यासाठी डिपेंड केलेलं असते. त्यामुळे त्यातनं ओव्हर निघून ओव्हर काढली आपण, त्या ओव्हर मध्ये आपल्याला माहिती जास्त करून मेटल्स असतात. आणि मिनरल, समजा मिनरल मधनं आपल्याला ओव्हर काढायचं तर त्यातनं आपल्याला गँग पार्टिकल बाहेर काढावं लागते. तर त्याचे दोन प्रोसेस आहेत बघा, फिजिकल एक प्रोसेस आहे आणि केमिकल एक प्रोसेस आहे ओव्हरचं कॉन्सन्ट्रेशन करायचे. आता पहिली प्रोसेस बघू आपण, फिजिकल प्रोसेस बघू आपण आता. ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड आता, किंवा ह्याला लेव्हिगेशन असं म्हणते जाते. ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड असे काय आहे की ते आपल्याला फिजिकल म्हणून आपल्याला वापरली जाते. दिस मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर इज बेस्ड ऑन अ डिफरन्स इन अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आता म्हणतात स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अशी असते की रिलेटिव्ह डेन्सिटी असते. समजा एखाद्या सबस्टन्सची डेन्सिटी, त्याची रो डेन्सिटी हायड्रोजनच्या डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटी सोबत मॅच केली जाते, तर ह्याला म्हणतात रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी असते तर ऑफ ओव्हर इन अ गँग पार्टिकल. आता बघा, त्याचं डिफरन्स इन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही तुम्हाला विचारलं जाते, कारण की सिंगल लाईन क्वेश्चन मध्ये बी विचारलं जाऊ शकते आणि तुम्हाला असं नेट मध्ये पण विचारलं गेलेलं आहे. द गँग पार्टिकल पावडर ओव्हर इज एजायटेड विथ द अज्युमिंग रनिंग स्ट्रीम ऑफ वॉटर. आता हे जे कसं असते, ही समजा असं सेटअप आहे, ह्याचा सेटअप लागला असा पलीकडं, आणि इथं आपण पावडर ओव्हर अशी टाकतात. ही पावडर ओव्हर अशी खाली येणार आणि इथं वॉटर स्ट्रीम चालू असणार आहेत अशा. तर त्या वॉटर स्ट्रीम बरोबर काय होते बघा, लाइटर गँग पार्टिकल आर टेकन अवे फ्रॉम द वॉटर अवे बाय द वॉटर वाईल हेवी पार्टिकल वन सेटल डाऊन ऑक्सिजनेटेड ओव्हर साठी वापरले जाते. आता लाइटर पार्टिकल तर पाण्यासोबत वाहून जाणार आणि जी हेवी पार्टिकल आहेत त्याच्यासाठी त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे खप्पे बनवून ठेवलेले असतील. त्या खप्प्यामध्ये ते फसून बसणार व तिथंच राहणार. ह्या फिजिकल प्रॉपर्टी फिजिकली आपण ग्रॅव्हिटी सेपरेशन ही मेथड वापरून करू शकतो. आता बघा, इथं त्याची डायग्राम दिली. इथं बघा, आता हुपर आहे. ही हुपर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, आपण गिरणीत असं असते ते असं दळण टाकतो, त्यालाच हुपर म्हणतात. त्या हुपर मधनं ती काय करणार, ओव्हर टाकणार. ओव्हर काय असते, सस्पेंडेड ओव्हर आहे बघा. ही सस्पेंडेड म्हणजे गँग पार्टिकल इकडून निघून जाणार. सस्पेंडेड म्हणजे काय, कोणामध्ये तरी सस्पेंड झाली. सस्पेंड म्हणजे आपल्याला वर्ण दिसले पाहिजे. आता सस्पेंड एक सोल्युशनचा प्रकार आहे, ते आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये केमिस्ट्री मध्ये. काय म्हणते त्याला, कोणची केमिस्ट्री धड मला आठवणार, सरफेस केमिस्ट्री मध्ये. त्याच्यामध्ये थोडा चॅप्टर दिला आहे, त्यामध्ये त्याचे जास्त मोठे पार्टिकल आहे गँग पार्टिकल. गँग पार्टिकल हा सेपरेट करायचा आपल्याला, मग ती सेपरेट झाले इकडल्या. आणि वॉटर फ्लो स्ट्रीम चालूच आहे आपला वॉटरचा, असाही फ्लो चालू करायचा आहे. इकडून असाही गँग पार्टिकल निघन ओव्हर इथं राहतील आणि ओव्हर पार्टिकल इथं असे जमत राहतील. कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर आपण अशी काढून घ्यायची. ह्यालाच म्हणतात हायड्रॉलिक क्लासिफायर. सेकंड आहे आपला आता, सेकंड आहे केमिकल नाही. सेकंड आहे आता फ्लोटेशन मेथड. जर नेट मध्ये काय मार्क कमवायचे असतील तर फ्लोटेशन मेथड यावंच लागेल, कारण की महत्वाचं आणि कशी विचारले जाते. द मेथड इज मेनली एम्प्लॉइड फ्रॉम द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फेट ओव्हर. ध्यानात ठेवा, सांगतोय ती पॉईंट ध्यानात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सल्फेट ओव्हर, पहिले तर सल्फेट ओव्हर साठी वापरले जाते. दिस मेथड इज बेस्ड ऑन द डिफरंट वेटिंग म्हणजे आता भिजणे इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द गँग. द कॅरेक्टरिस्टिक कुणाची, दी गँग वेट कोण होणार, गँग होणार. आणि सल्फाइड ओव्हर विथ वेट अँड ऑइल, तर सल्फाइड ओव्हर ऑइल सगळं वर येणार. तर गँग इज प्रिफरेन्शियली वेटेड बाय द वॉटर. गँग कुणी केली जाते, वॉटरने, आणि ओव्हर बाय ऑइल आता सांगितल्याप्रमाणे. द क्रस्ट ओव्हर अलॉंग विथ वॉटर इज टेकन इन फ्लोटेशन सेल. आता ती असे एक बिकर मध्ये घेतले म्हणजे त्यांचं ती सेटअप आहे त्याच्यामध्ये घेतले जाते व वरियस सबस्टन्सेस ऍडेड बाय डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ ओव्हर.
आता ओरचं नेचर कसं आहे, बेसिक ऍसिडिक, त्याच्यानुसार त्यामध्ये सबस्टन्सेस ऍड केले जातात. द करंट ऑफ एअर इज ब्लोन इन. आता एअर त्यामध्ये ब्लो केली जाते, म्हणजे फ्लो केली जाते. द सबस्टन्सेस ऍड इज युजली 3 टाइप्स. आता त्यामध्ये कोणते कोणते सबस्टन्सेस ऍड केले जातात ते आपण बघू आता. तर पहिला आहे फ्रोथर. फ्रोथर काय आहे आता म्हणता तुम्ही, तर फ्रोथर आहे बघा, दे आर जनरेट स्टेबल फ्रोथ विच स्टेबल द फ्रोथ स्टेबल करण्यासाठी, फ्रोथ म्हणजे आपल्याला आता त्याच्यावर फेस येणार आहे, ते फेस येणार आहे स्टेबल कसा करायचा, त्यासाठी आपल्याला फ्रोथर टाकावं लागते. राईज टॉप ऑफ टँकच्या वर यायला लागला, म्हणून त्यामुळे काय टाकावं लागेल त्याला म्हणतात फ्रोथर. द एक्झाम्पल ऑफ फ्रोथर इज पाईन ऑइल. पाईन ऑइल टाकू शकतो आपण, नैलगिरीचे तेल, युकॅलिप्टस ऑइल, फॅटी ऍसिड, हे आपल्याला 3 फ्रोथर दिलेले आहेत. तर आता कलेक्टर्स और फ्लोटिंग एजंट. आता फ्लोटिंग एजंट और कलेक्टर काय आहेत आपण बघू आता. तर बघा, तर ह्याचा एक प्रकार, दिस आर अटॅच देमसेल्फ बाय द पोलार ग्रुप ऑफ अ ग्रॅन्युल ऑफ द ओर्स. कायला अटॅच करते ती, ओरचे जे पोलार ग्रुप आहेत त्याला अटॅच करतात, विच देन बिकम अ वॉटर रिपेलेंट. त्यामुळे आता काय व्हायला लागले, आता समजा ही ओर आहे, आता हे याला अटॅच झाले, असे वॉटर रिपेलेंट अटॅच व्हायला लागले त्याला. आता ही ॲनिलीन ते असं काय म्हणतात त्याला, जी ह्यांच्यावर चार्ज असते ती ती सोल्युशन मध्ये जी चार्ज असते त्याच्यापेक्षा डिफरंट असते, आणि असं याला प्रोटेक्ट करतात. म्हणून अशा टाईप्सची आपण सरफेस केमिस्ट्री मध्ये बघणार, म्हणून हे रिपेल करतात, म्हणून एकमेकासोबत येऊ शकत नाहीत, वर येते ती. बघा आता सोडियम जर आले एकमेकासोबत, ते पाण्यासोबत मिसळून जाईल पुन्हा, आणि मग ते पुन्हा आपल्याला फायद्याच ठरणार नाही. सोडियम इथिल झॅन्टेट, पाईन ऑइल आणि फॅटी ऍसिड हे 3 प्रकारचे कलेक्टर्स आहेत, फ्लोटिंग एजंट किंवा कलेक्टर्स आहेत. आता बघा फ्रोथ स्टॅबिलायझर. आता आपण फ्रोथर बघितला, त्याचा आता फ्रोथ स्टॅबिलायझर काय आहे ती बघू आता. त्यासाठी कसं आहे, याला म्हणतात टू स्टॅबिलाइज द फ्रोथ. आता हे स्टॅबिलाइज करण्याचं क्रिसॉल ॲनिलीन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते आपल्याला माहिती, त्यामुळे ह्यात उपयोगी करतात. आता सगळ्यात महत्वाचा डिप्रेसंट. काय आहे डिप्रेसंट, द रिएजेंट ऍक्टिव्ह ऑर डिप्रेस द flotation of property and help in the separation of different sulfide over present in the mixture, त्यालाच म्हणते डिप्रेसंट. आता बघा एक आपण उदाहरण बघू ह्याचं. डिप्रेसंट काय आहे, NaCN आहे. इम्प्युरिटी काय आहे त्यामध्ये, ZNS आणि ZNS, NaCN आहे. आता बघा, इम्प्युरिटी ऑफ ZNS अँड PBS आर रिमूव्ड बाय द NaCN. कसं आता NaCN ची NaCN आपण ZNS व PBS मध्ये, आता दोन्ही मध्ये सल्फाइड ओव्हर्स आहेत, 2 मेटल आहेत, कसं रिमूव्ह करायचं, त्यासाठी डिप्रेसंट ऍड केला जातं. डिप्रेसंटचं नाव आहे NaCN. आणि PBS आणि ZN बघा आता, की ह्यांच्यासोबत रिएक्ट केला तर हे ZN सोबत रिएक्ट करून Na2ZnCO4 हा कंपाऊंड तयार करतो, व PBS सोबत रिएक्ट करत नाही, फ्रोथ तयार करतो. आता याच्यासोबत रिएक्ट केला म्हणल्यावर ही खालीच राहणार असा, आणि हे जाणार वरी, फ्रोथ सोबत वरी जाणार, हे असं. आता बघा पावडर ऑइल और ओर आणि वॉटर ही तयार केले जाते, या असे झाले. कंप्रेस्ड एअर इकडून टाकली जाते, लाईट ओव्हर. आता बघा गँग पार्टिकल असं निघून जातात कंप्रेस्ड ओव्हर मुळे, आणि इकडून पुन्हा असा लाईट ओव्हर पार्टिकल फ्लोथ करून इकडून असं फ्लोथ असं, म्हणजे वरला फेस आला की इकडून निघून जातात, कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर निघून जाते, यालाच म्हणते फ्लोथ फ्लोटेशन मेथड. आता बघा, sometimes it is possible to separate two sulfide ore by adjusting proportion of oil to water by using the depressant. आताच बघितल्याप्रमाणे. For example, in case of the containing ZNS and PBS, depressant used in NaCN is selectively prevent the ZNS from coming out, but the allows the PBS to allow. आता PBS ना आपण त्या ZNS सोबत कंपाऊंड फॉर्म करतोय, पण PBS नाही, ती आता वर येते, ही बघितलं आपण आता, तीच म्हणते इथं. आता थर्ड बघा, मॅग्नेटिक सेपरेशन. तिसरा आहे मॅग्नेटिक सेपरेशन. आता मॅग्नेटिक सेपरेशन काय, बघा मॅग्नेटिक सेपरेशन काय आहे आता. If either the ore or gangue particle, one of these is capable by using attracted by magnetic field.
ओर किंवा गँग पैकी एखादं अट्रॅक्ट होत असलं मॅग्नेटिक फील्ड त्यासाठी वापरले. सो सेपरेशन इज कॅरिड आउट बाय इन केस ऑफ द आयर्न. आता आयर्न माहिती आहे आपल्याला, आपण लहानपणीच प्रयोग केलेले असतात की आयर्न हा मॅग्नेट सोबत रिलेशन मध्ये असतो, म्हणजे रिलेशन म्हणजे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असते. आता SnO2 ही हॅव्हिंग इम्प्युरिटी FeWO4 MnWO4 ओल्फ्रामाइट म्हणजे टंगस्टन, हे ह्याचा ओर आहे. तर हे ह्याचे इम्प्युरिटी SnO2 आहेत. FeO.Cr2O3 हॅव्हिंग इम्प्युरिटी SiO2 इम्प्युरिटी. तर बघा आता आपण काय करणार, फायनली ग्राउंडेड ओव्हर याच्यावर टाकणार. आता ही मॅग्नेटिक आहे, इथं मॅग्नेट आहे आणि नॉन मॅग्नेटिक आहे. बघा मॅग्नेटिक पार्टिकल आता ह्या चिटकून 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 इथं आले की आता इथं ह्याला ग्रॅव्हिटी जास्त लागणार, तर इथंही पडणार नाही, असे पडणार, म्हणून इथं मेटल जमा होत जाते आणि इम्प्युरिटी नाही म्हणून इथनच इम्प्युरिटी क्रॅश करायला सुरू होणार. इथं नॉन मॅग्नेटिक पार्टिकल इकडे जमा होणार. आता ही बघितलं आपण फिजिकल प्रोसेस, तीन फिजिकल प्रोसेस बघितल्या. पहिली कोणची, ग्रॅव्हिटी सेपरेशन, दुसरी फ्लोट प्रोटेक्शन आणि तिसरी मॅग्नेटिक सेपरेशन. हे 3 फिजिकल झाल्या. आता बघू आपण केमिकल सेपरेशन और लिचिंग. केमिकल सेपरेशन कसं याला सेपरेट केलं जातं बघा. आता इन दिस प्रोसेस वी आर सुटेबल एजंट which react with the ore to form the soluble complex with the while the impurity remain in हे ध्यानात ठेवा. सॉल्युबल कॉम्प्लेक्स कोण करते, सुटेबल एजंट रिएक्ट विथ द ओर सोबत रिएक्ट करून फॉर्म द वॉटर सोबत सॉल्युबल कॉम्प्लेक्स तयार करते. आणि इम्प्युरिटी काय करते, रिमेंट इनसॉल्युबल. इम्प्युरिटी रिमेंट इनसॉल्युबल हे याचा मेन कन्सेप्ट आहे, कारण की पुढे चलून मी तुम्हाला एका जागेवर ह्याचा डबल उच्चार करणार आहे. ऍप्लिकेशन ऑफ फॉर द, आता बघा ही अप्लाय कोणत्यासाठी, मेटलसाठी केली, ॲल्युमिनियम, Ag आणि Au ह्या 3 मेटलसाठी ही जास्त करून उपयोगी आहे. तर पहिला मेटल बघू आपण ॲल्युमिनियम. आता ॲल्युमिनियम काय आहे, एक मेटल आहे. ॲल्युमिनियम ही 2 प्रकार आहेत बघा. आता रेड बॉक्साइट, व्हाईट बॉक्साइट. आता हे जे ओर आहे बॉक्साइट, रेड बॉक्साइट बघा Al2O3.2S2 प्लस Fe2O3 मेजर इम्प्युरिटी. बघा आता Fe2O3 मेजर इम्प्युरिटी हे ध्यानात ठेवावं लागेल, कारण की ह्याच्यावर क्वेश्चन येतात. आणि व्हाईट बॉक्साइट मध्ये Al2O3.2S2 बॉक्साइटचा फॉर्म्युला इथवर झाला आणि SiO2 ही याच्यामध्ये इम्प्युरिटी, ही मेजर इम्प्युरिटी बघा. आता ह्याच्या रेड बॉक्साइड मध्ये Fe म्हणजे आयर्न जरा जरा लाल असतं, त्यामुळे आपण तापलं की लाल होते, मग त्यासोबत रेड बॉक्साइड धरा. आणि व्हाईट म्हणजे SiO2 सिलिका. आता वाळू जरा पांढरी पांढरी असते ना, त्यामुळे सिलिका धरा त्यासोबत. आता रेड बॉक्साइड बघा, रेड बॉक्साइडचं प्रोसेस कशी केली जाते ते आपण बघू. रेड बॉक्साइड 2 प्रोसेसेस असतात रेड बॉक्साइड साठी. आता त्यामध्ये पहिली प्रोसेस आहे बेअर्स प्रोसेस, NaOH युज्ड, आणि दुसरी आहे हॉल्स प्रोसेस, Na2CO3 युज्ड. आता या पहिली प्रोसेस बघू आपण, Al2O3 बेअर्स प्रोसेस. Al2O3 त्यासोबत आपण NaH रिएक्ट करायचा, मग ती काय करते, NaLO2 तयार करते. NaLO2 तयार केला की मग ती NaLO2 आपण XH2O सोबत रिएक्ट करायचा. XH2O घेतला की आपण AlOH तयार होते. आपल्याला ही जनरल इनऑर्गॅनिक मध्ये शिकवलं जाते, आणि त्यासोबत NaOH आपल्याला फ्री मिळतो पुन्हा. तर FeO ही बेसिक ऑक्साइड, बेसिक इम्प्युरिटी, आणि त्यासोबत NaOH रिएक्ट करतो, इनसॉल्युबल इम्प्युरिटी तयार. आता जोरी बघितल्यापासून इनसॉल्युबल इम्प्युरिटी इनसॉल्युबल तयार होते. इथं बेसिक काय मुळे, आता बेसिक असे असतात, मेटल्स असतात ना, मेटलचे ऑक्साईड जास्त करून बेसिक असतात, ती फेरस आहे म्हणून ती डोनेट करते इलेक्ट्रॉन, त्यामुळे ती बेसिक असते. आता दुसरी प्रोसेस बघू आपण, हॉल्स प्रोसेस. ती त्यासोबत Na2CO3 इज यूज, ही यूज केला जातोय. आता बघा Al2O3 Na2CO3 ह्यांच्यासोबत रिएक्ट केला तर 2NaLO2 तयार होतो. इथं काय झालं, NaLO2 आणि इथं 2NaLO2 म्हणजे 2 NaLO2 तयार व्हायला लागले. दोन्हीकडे बी NaLO2 तयार होतोय. त्यासोबत वॉटर आणि CO2, इथं CO2 जास्त आला, CO2 यूज केला जाते. आणि AlOH सेम प्लस Na2CO3 आपल्याला हा तसा मिळतोय. आता बघा व्हाईट बॉक्साइड साठी एक प्रोसेस उपयोगी केली जाते. ही पहिली आपण रेड बॉक्साइड साठी. व्हाईट बॉक्साइड साठी बघा आता वन प्रोसेस
त्यामध्ये 2 होत्या, तर ह्यामध्ये एक प्रोसेस वापरली जाते. सर्फेक्स प्रोसेस नाव आहे या प्रोसेसचं. कार्बन प्लस नायट्रोजन इज यूज. कार्बन अँड नायट्रोजन. आता बघा, बेअर्स प्रोसेस मध्ये कोणची NaOH यूज केला जातोय. हॉल्स प्रोसेस मध्ये Na2CO3 आणि सर्फेक्स प्रोसेस मध्ये कार्बन प्लस नायट्रोजन यूज केला जातो. ध्यानात ठेवा. Al2O3 प्लस N2 1800 डिग्री सेल्सिअसला CO2 रिलीज होते. बघा, त्यापासून अल्युमिनियम नायट्राइड तयार व्हायला लागले. अल्युमिनियम नायट्राइड पुन्हा त्याला वॉटर सोबत रिएक्ट करायला लागले. वॉटर स्ट्रीम सोबत रिएक्ट केलं की LOH ट्राईस. ही तो रेज आहे आपल्याला. LOH ट्राईस पर्यंत आलं की जास्त पर्यंत आपले कॉन्सन्ट्रेशन होते आणि अमोनिया रिलीज व्हायला लागलाय. अमोनिया NCERT दिलेला नाही, त्यामुळे अमोनिया रिलीज व्हायला लागलाय. तर ह्याच्यामध्ये NCERT दिलं नाही पण क्वेश्चन येतात. अमोनिया रिलीज व्हायला लागला. आता कार्बन प्लस SiO2 Ag मधली इम्प्युरिटी CO2 रिलीज व्हायला लागला आणि सिलिकॉन एक इम्प्युरिटी इन्सॉल्युबल ही तयार व्हायला लागली. आता हीच प्रोसेस आपण बघू. ही प्रोसेस आपल्याला Ag आणि AU साठी कशी वापरण्यात येते. द Ag अँड AU सायनाइड प्रोसेस म्हणून एक नाव आहे ह्याला. तर आपण बघू आता कशी वापरली जाते. Ag च्या सोबत Ag2S ही सल्फाइड ओर आहे Ag ची, त्याला 4 NaCN सोबत रिएक्ट केलं जाते ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. तर कंपाऊंड कोणचा फॉर्म होते ती ध्यानात ठेवा, कारण की विचारलं जाते. NaAgCN 2 टाइम्स. Na एकच आहे, AgCN 2 टाइम्स आणि Na2SO4 इन absence of O2 रिएक्शन बिकम रिव्हर्सिबल. जर O2 नसला तर रिएक्शन रिव्हर्सिबल होईल, त्यामुळे O2 ची प्रेझेन्स गरजेची आहे. आता NaAgCN 2 टाइम्स मिळालाय ना, त्याला आपण Zn सोबत रिएक्ट करायचं. मग Zn Na2ZnCN4 आणि आपल्याला Ag प्रेसिपिटेट म्हणून मिळते. तर ही झाली Ag साठी. आता गोल्ड साठी बघू. Au प्लस KCN in presence of H2O is O2 is converted into KAuCN twice plus KOH. म्हणजे वरल्यासारखीच आहे जवळजवळ. आणि खाली आपण KUCN twice ला KOH बरोबर Z1 प्रेझेन्स मध्ये K2ZNO KCN आणि H2 आणि AU प्रेसिपिटेट म्हणून आपल्याला मिळते. तर आता बघा, आपण आतापर्यंत काय बघितलं, कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोसेस बघितल्या. तर आता आपल्याला बघायचंय कॉन्सन्ट्रेशन बघितलं आपण आतापर्यंत. तर आता आपल्याला बघायचंय कन्व्हर्जन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ओर इनटू ऑक्साइड. तर ही आपण आता पुढल्या भागात बघणार आहोत, कारण की पहिली स्टेप आपण मी सांगितलेलं कन्व्हर्जन नाही, पहिली स्टेप कॉन्सन्ट्रेशन, दुसरं कन्व्हर्जन, तिसरं रोस्टिंग म्हणजे त्यामधलं इम्प्युरिटी रिमूव्ह करणं, आणि चौथी रिमूव्ह करणं रिफायनिंग. ही 4 प्रोसेस आपल्याला बघायच्या. त्यामधली आपली पहिली प्रोसेस झाली, त्यामधली ही आपण वरनं जेवढं शिकलोय तेवढं बघा एकदा. तर आपण आता उरलेला भाग पुढल्या भागात बघणार आहोत. तर तोपर्यंत बाय.